नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला आयुर्वेदिक चहा दाखवते। आयुर्वेदिक चहाचं साहित्य लागणारं हे घरचे वस्तू आहेत सगळ्या। हे अद्रक आहे, मी खिसून घेतले बारीक एकदम असं खिसणीनं। हे तुळशीची पानं आहेत, 8 ते 9 पानं आहेत। ही गवती चहा आहे। गवती चहा म्हणजे बघा, हा असं लांबडं पान असतं, हा गवती चहा आहे। ह्याचा चहा छान लागतो। ही मिरे 2 आहेत। ही दालचिनी आहे, छोटी 2 तुकडे दालचिनीचे आहेत। ही 2 लवंगा आहेत। ही जायफळ आहे, जायफळचं हे बारीक असं काढून घेतलेलं आहे। ही वेलची आहे, वेलचीला मी असं फोडून घेतलेली आहे पूर्ण। ही चहा पावडर आहे आणि साखर आहे। तर मी तुम्हाला पहिली एक टी बनवून दाखवते। टीसाठी ही आयुर्वेदिक टी, तुम्ही जे ग्रीन टी वगैरे पिता त्या टाईपमध्ये। ही 2 कप पाणी। हे अद्रक आहे बारीक घेतलेलं चांगलं। ही 2 मिरी आहे। ही दालचिनी आहे। ही लवंग, ही जायफळचं मी खिसून घेतलेलं आहे बारीक। ही वेलची बघा, वेलदोडं हे बघा असं खोलून घेतलेलं आहे। हे तुळशीची पानं, हा गवती चहा। मी तुम्हाला हे जी ग्रीन टी बनवून दाखवते पहिली। ह्याच्यामध्ये ही चहा पावडर पण टाकते मी। खरं म्हटलं तर हे लवंग, दालचिनी हे सगळं पावडर बनवून, अद्रक सुकून पावडर बनवून ठेवलं ना, तर चहा बनवायला एक चांगलं आहे। म्हणजे ग्रीन टी जसं पिता त्या टाईपमध्ये जर प्यायला चांगलं आहे। त्या पावसाळ्याच्या दिवसात भिजून वगैरे आलं ना, तर तो चहा चांगला आहे प्यायला। तुम्हाला साखर नाही पाहिजे असेल तरी सुद्धा। हा सर्दी खोकल्यासाठी, एक आतून ताप येतो त्यासाठी, कणकणी असेल, ताप बाहेर पडत नसेल, आतूनच राहत असेल, तर ही टी असं पिणं चांगलं आहे। ही बघा, तुम्हाला हे मी ग्रीन टी सारखं दाखवते, म्हणजे आयुर्वेदिक चहा। हा बघा कसा उकाळलाय। ही पानं बघा गवती चहाची ह्याची। मी काय अजून साखर वगैरे टाकली नाही, म्हणजे तुम्हाला कळायसाठी की असं सुद्धा तुम्ही हे पिऊ शकता। असं पण तुम्ही हा चहा पिऊ शकता म्हणून। हा बघा, मी तुम्हाला तो वतून दाखवते। ही बघा, ही तुमची ग्रीन टी। आम्ही ह्याला असा काळा चहा बोलतो। असं काय आजारपण, पोटात दुखत असेल, काय होत असेल, तर हे आम्ही असा चहा करून पितो। आता ह्या चहामध्ये मी काही साखर वगैरे घातलेली नाहीये, नुसतं हे सगळं मी तुम्हाला उकळून दाखवले। खरं म्हणजे ह्याच्यात ही चहापत्ती सुद्धा नाही टाकायची, बाकीच्या वस्तू टाकूनच उकळायच्या। आता ही आपली चहा, साखर टाकून, साखर पावडर अशी ही चहा, ही पण मी तुम्हाला दाखवते। अशी पण चहा पिऊ शकता तुम्ही। तो ह्याच्यामध्ये मी हे दूध ओतते।
हे काही आपली नाही साधी चाय, आयुर्वेदिक चाय, जे तुम्हाला मी म्हणत होतं मी तुम्हाला आयुर्वेदिक चहा दाखवते. ह्याच्यात साखर वगैरे टाकलेली आहे. ह्या 2 चाय बघा, ही तुमची ग्रीन टी आणि ही साधी चाय. जर ही तुम्हाला जर चहा बनवलेली आवडली असेल, ग्रीन टी आणि चाय आयुर्वेदिक, तर मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा. आणि चहा कशी वाटली ती पण मला सांगा. पण ह्या जी सगळ्या वस्तू ना मिक्सरमध्ये बारीक करून जर तुम्ही ठेवल्या आणि रोज चहामध्ये जर पेला तर सगळ्यात चांगलं आहे. पहिलं हेच होतं ना आयुर्वेदिक गोष्टी आजारपणासाठी, ह्याच्यासाठी.